संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, या ठिकाणी उपस्थित या भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासजी लांडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषारजी कामठे, धनंजयजी अल्लाट, माजी महापौर मोहिनीताई लांडे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या महिला भगिनींनो, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवस किती राहिलेले आहेत आणि या भोसरी विधानसभेमध्ये ताई आमच्या लाडक्या बहिणींनी अजित भाऊ गव्हाणे यांना विजयी करण्याची जी धुरा आहे ती स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे। कालच्याला कुठेतरी ऐकलं, एक खासदार असं म्हणाले की ज्या बहिणी हे महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये फिरत आहेत त्या बहिणींचे फोटो काढा आणि आमच्याकडे पाठवा, आम्ही बंदोबस्त करतो। माझी अशी विनंती आहे की ताई आपण आमच्या बरोबर सेल्फी काढा आणि अख्खाच्या अख्खा आपल्या या मेळाव्याचा फोटो त्यांना पाठवून द्या आणि त्यांना सांगा या बहिणी ज्या आहेत त्या महाविकास आघाडीचाच प्रचार करणार आहेत, नव्हे तर महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांना निवडून देणार आहेत। आज एवढी मुजोरी महाराष्ट्राने कधी बघितली नाही। रवी राणा सुद्धा त्यावेळेस म्हणाला होता आम्ही पैसे देतोय, म्हणजे त्यांनी उपकाराची भाषा, जर तुम्ही मतदान दिलं नाही तर आम्ही ते पैसे काढून घेऊ। आज हे पैसे कुणाचे आहेत तुम्ही सांगा? हे पैसे जे आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या करा रूपातनं गेलेले पैसे आहेत, ना की ह्यांनी यांच्या जमिनी घाण ठेवून जमिनी विकून किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीतनं तुम्हाला पैसे दिलेले आहेत। मग एवढी उपकाराची भाषा कशासाठी? या उलट महाविकास आघाडीने ठरवलंय की जेव्हा आमची सत्ता राज्यामध्ये येईल तेव्हा आम्ही तुम्हाला यांच्यापेक्षा डबल म्हणजे 3000 रुपये महिला भगिनींना देऊ। अशा प्रकारची घोषणा जी आहे ती महाविकास आघाडीने केलेली आहे। खरं तर आमचं स्वतःचं असं म्हणणं आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की सुरक्षित बहीण ही आमची स्वतःची संकल्पना आहे। आपल्याला माहिती आहे की बदलापूरमध्ये काय झालं, मणिपूरमध्ये एका महिलेला विवस्त्र करून फिरवलं गेलं, नरेंद्र मोदी तिकडे जाऊ शकले नाहीत। ही दुर्दशा आहे बहिणींसाठी, हे सरकार अजिबात नाही। तुम्ही बघितलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ टीव्ही लावा, रेडिओ लावा, तुमचं मोबाईल ऑन करा, नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, दुसरं काहीच नाही। कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टीचा, एवढं हॅमरिंग चाललंय। ताई भावनात्मक जाहिराती आहेत, जर तुम्ही 1500 रुपये तुम्हाला पाहिजे असतील आणि तुम्ही जर दिलं नाही, हे सरकार आलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तेव्हा त्या जाहिरातीतल्या महिला म्हणतात नाही मी त्यासाठी महायुतीलाच मत देणार। म्हणजे एवढं ब्लॅकमेलिंग, एवढं इमोशनल ह्या महिलांना टॉर्चर करतायत, पण त्यांना माहिती नाही आज महाराष्ट्रातल्या महिला या अशा प्रकारच्या भूलभुलैयाला कधीही भुलणार नाहीत। आज सुप्रियाताईंसारखं नेतृत्व, ताई तुम्हाला तुमचा आम्हाला कायम अभिमान वाटलाय। आम्ही जरी शिवसेनेमध्ये काम करत असलो तरी एका वडिलांच्या पाठीमागे उभं राहणारी एक लेख ही जी महाराष्ट्राने बघितली ना ताई, ती अख्ख्या देशात कुणी बघितलेली नाहीये। आज तुम्ही बारामतीची खिंड लढवत असताना जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या दहशतीच्या वातावरणामध्ये ताई तुम्ही प्रचार करत होतात, सगळ्या देशाचं लक्ष, आम्ही जरी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार करत होतो तरी आमचं लक्ष बारामतीकडे होतं। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी आपल्याकडे प्रचाराला येत होते। आज दिवसा ढवळ्या नव्हे तर रात्रीपर्यंत बँका उघड्या ठेवल्या गेल्या, रात्रीचे पैसे वाटले गेले, परंतु तुमचं केलेलं काम आणि पवार साहेबांचं असलेलं बारामतीकरांचं प्रेम अख्ख्या देशाने बघितलंय, त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन खसकलेली आहे। आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना सुद्धा पवार साहेबांनी वडिलांप्रमाणे आज धीर दिलेला आहे, आधार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा आपल्या बरोबर त्या ऋणामध्ये राहू इच्छितो। आज उद्धव साहेबांची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जेव्हा 40 आमदार सोडून गेले त्यावेळेस साहेबांनी क्षणाचाही विलंब लावला नाही, राजीनामा दिला। खऱ्या अर्थानं त्यांनी तो दिला नसता तर कोर्टाने सांगितलं की ते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा जाहीर झाले असते। परंतु आपण सगळे नैतिकता जपणारी लोक आहोत, आपण संस्कार क्षम्य लोक आहोत,
त्यामुळं या परिस्थितीमध्ये सुद्धा आज महाविकास आघाडी म्हणून आपण सगळेजण एकत्रित आहोत। येणाऱ्या काळामध्ये ताई सगळ्या या माता भगिनींची एकच अपेक्षा आहे की या भोसरी विधानसभेमध्ये ज्या प्रकारची गुंडगिरी, ज्या प्रकारची दादागिरी, ज्या प्रकारची दहशत आहे ती मोडून काढायची आहे आणि ते महिलाच काम करणार आहेत ताई। इथले ह्याच्यातली एकही महिला पेड आणलेली नाही, सगळ्या महिला या स्वतः प्रचार करणाऱ्या रोजच्या महिला आहेत आमच्या। या कुठेही पैशाचा आमिष दाखवून आणलेल्या महिला नाहीत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आज अजित भाऊंसाठी अजित भाऊ आणि आम्ही एकत्र ताई महानगरपालिकेमध्ये एकत्र नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना मी सदस्य असताना त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। अतिशय विनम्र असा हा एक होतकरू आणि सुशिक्षित तरुण आज भोसरी विधानसभेला लाभणार आहे आणि त्यांना जे मार्गदर्शन आहे ते अर्थातच या भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील यांचं या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन आहे। ताई आम्ही सगळेजण एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहोत। मी विलास शेठ लांडे पाटलांच्या विरुद्ध निवडणूक लढलेली आहे। एकनाथ पवार सुद्धा जे होते ते आता नांदेडला गेलेत, ते सुद्धा विलास शेठ लांडे पाटलांच्या विरुद्ध निवडणूक लढले होते। पण आम्ही 4 उमेदवारातले 3 उमेदवार ताई आज महाविकास आघाडीच्या बाजूने आहोत आणि समोरच्याला आम्ही निश्चितपणे मातीमध्ये पाठ टेकायला लावणार म्हणजे लावणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे। आज सगळ्यांची अपेक्षा आहे, तुम्हाला कुणालाही मागे फिरायचं नाहीये। आज महिलांच्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे। आज महिला ही प्रत्येकाच्या किचन पर्यंत जाऊन प्रचार करू शकते। आज समोरनं पैशाचा महापूर आहे, एवढं पैशांचं वाटप होणार आहे। आम्हाला कळले 2 लाख लोकांना 2-2 हजारांनी पैसे येणार आहेत, आमच्या कानावर आलंय। पण घाबरू नका, कष्टाचे पैसे कुणीही अशा प्रकारे वाटू शकत नाही आणि जे वरनं येतात हेलिकॉप्टरनी पैसे येतात त्यांच्याकडं, त्या पैशांना आपल्यासारख्या लोकांनी हात लावायचा नाहीये, कारण तो पापाचा पैसा आहे। तो जो पैसा आहे तो लोकांना लुटलेला पैसा आहे, त्याच्याने आपलं काय होणार नाही। आपण दुकानात गेलो तर आपण 10-15 हजाराच्या खालची साडी घालत नाही, घेत नाही, आपण काय असे आयरे गेरे नाहीये, त्यामुळं ह्याच्याने आपलं काय होणार नाहीये। त्यामुळे लक्षात ठेवा की आपलं स्वतःचं मत जे पवित्र मत आहे, पवित्र मत म्हटलं जातं आणि दान म्हटलं जातं। दान जे करतो ते पवित्र अंतःकरणाने केलं पाहिजे, कारण आपला माणूस, आपली आघाडी ही सगळी पवित्र ह्याच्यातनं बांधली गेलेली आहे। त्यामुळे आपल्यावर जबाबदारी आहे, सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचे, कुठेही कुणाच्याही दादागिरीला घाबरायचं नाहीये आणि आपली एकी जी आहे ती कायम ठेवायची आहे। आणि जर कुणाच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे निश्चितपणे आहोत, याची खात्री तुम्ही ठेवायची आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भोसरी विधानसभेचा जो काही कार्यकाल पुढचा चालवायचा आहे, जे काही महाविकास आघाडीचं भवितव्य, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांचं भवितव्य जे आहे ते आज याच्याबद्दल जोडलेलं आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी नेहमी सांगते की 1 नंबरचं बटन आपल्या अजित भाऊला मिळालेलं आहे। माणूस 1 नंबर आहे, त्याचं काम 1 नंबर आहे, तर 1 नंबरच्याच मतांनी, बहुमताने निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे। हे सगळं वचन आपल्याकडनं मी मागते। वचन देताय ना, हात वरती करा, तुमचं वचन आहे ना, वचन आहे ना। धन्यवाद।